केली जाईल. धावांचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. जर बघायला गेलं तर एक स्लोवर चेंडू हाताळला होता नितीन यांनी. नक्कीच नितीनचं जर बघायला गेलं तर चांगले लेफ्ट आर्म गोलंदाजची भूमिका बजावत असताना. चला थोडस स्पीड अप करा विनंती असेल, वेळ दौडवू नका. यावेळीला भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद. अभिषेक मोठा झटका लागला जातोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक अनुभवी असा खेळाडू पास्तळ फायर क्रिकेट क्लब कडून जर बघायला गेलं तर मिस्टर निरंजन घरत. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. ज्या रीतीची गोलंदाजी केली पाहिजे त्याच रीतीची गोलंदाजी आणि त्याच रीतीची फलंदाजी मात्र निरंजन घरत यांच्याकडून आपल्याला नक्कीच बघायला भेटली. आणि यावेळीला स्वतः जबाबदारी घेऊन जातोय. मैदानाच्या आतमध्ये धावांचा जर विचार केला तर 24 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चला थोडस स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. जप्पा 11 संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, वेळ दौडवू नका. तर 2 चेंडूचा खेळ झाले. 2 चेंडू नंतर धावांचा जर विचार केला तर 24. यावेळेला सरळ यष्ट्यांचा वेध. आय हिट डेफिनेटली हिट. गडी बाद. निरंजन करण बॅक टू द पवेलियन. वाजव डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच नाखुश असतील. कुठेतरी अनुभव थोडासा कमी पडला, थोडस आतमध्ये सफल होण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच कारणामुळे चेंडू सरळ जाऊन आदळतोय यष्ट्यांवर. नक्कीच नाखुश असतील. ज्या रीतीची कामगिरी बजावली पाहिजे होती, ज्या रीतीचा उल्लेख केला होता त्या रीतीची कामगिरी केली नाही, त्याच कारणामुळे नक्कीच नाखुश असतील. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज प्रियेश. नक्कीच प्रियेश कडे जर बघायला गेलं तर हा खेळाडू सुद्धा ताकद आहे, क्षमता आहे. घरच्या मैदानामध्ये जर बघायला गेलं तर या खेळाडूकडे जी ताकद आहे, चौकार षटकार कधीही लगावू शकतो असा हा मात्र खेळाडू मिस्टर प्रियेश पाटील. जर बघायला गेलं तर नितीन काय कमालीची गोलंदाजी हाताळली जातो आणि यावेळीला हॅट्रिक. टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक नितीनच्या माध्यमातून. नक्कीच एक सुमधुर संगीत झालंच पाहिजे नितीनसाठी. वाजव डीजे. थँक्यू डीजे. आपण रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता काय कमालीची गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याचा मारा